प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरची एक हँडल करण्याची म्हणजे टेक्निकली त्यांचं प्रत्येकाचं वेगळं असतं. माझं असं आहे की सर आता आपण तुमच्याकडे आलोय तर सर आपण ज्यावेळेस येतो ना त्यावेळेस आपल्याला एक नॉर्मल 50% अंदाज येतो क्लायंटच्या बोलण्यावरून का हे कितीपर्यंत सोडणार आहेत पैशामध्ये, आणि त्यांचं काम नॉर्मली ते सांगतातच का मला एवढंच करायचंय, मला एवढं करायचंय. कस्टमरशी जेव्हा आपण भेटतो तेव्हा त्यांचं बजेट तर प्रत्येक जण बोलणार का सर थोडं कमी करा. कमी जास्त करून सर आपल्याला करायचंय, रेट तोडायचा नाही सर. मार्केटचा रेट तोडून काय होतं, आपण स्टार्टिंगला काम घेण्यासाठी रेट तोडतो जे बाकीचे कॉन्ट्रॅक्टर्स करतात. मी तसं नाही करत. रेट तोडून काय होतं, काम घेतं ती रोलिंग फिरवायला भेटते फक्त पेमेंटची, आणि नंतर मटेरियल घेताना आपण अटकून जातो आणि आपण ऑन रोड लिहितो. आणि माझं रिसेंटली जेवढी पण कामं झालेत ना 2024 ते आता 26 पर्यंत रिसेंटपर्यंत सर सर्वांना मी कमीत कमी 10,000 पर्यंतचे मी गिफ्ट्स दिलेत. हां, हे माझे जे क्लायंट्स आहेत जे माझ्या प्रोफाईलवरती आता येतील थोड्या दिवसात, त्यांच्याच व्हिडिओज त्यांना पर्सनली पण आपण टेक्स्ट DM करून विचारू शकतो. कोणाला मी शूज रॅक दिले आहेत बनवून, कोणाला मेटलचे दिले आहेत. याचं जसं बजेट आहे 2 लाखाचं आहे तर 10,000 पर्यंत मी त्यांना दिले.